व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी. बजरंग दलाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. शाळा महाविद्यालय परिसरात विशेष पोलीस गस्त आणि मार्गदर्शक सूचना करण्याचं आवाहन. 14 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या काही वर्षात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचे बीभत्स सादरीकरण, एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, हिंसक प्रकार, मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन तसेच अनैतिक संबंधांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून पोलीस आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. महिलांवरील अत्याचाराची वाढती आकडेवारी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपायांची नितांत आवश्यकता असल्याचे बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले आहे. या पार्श्वभूमीवर 14 फेब्रुवारी रोजी शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष पोलीस गस्त पथके नियुक्त करावीत, अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकावर तातडीने कारवाई करावी, तसेच भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच शैक्षणिक परिसरात महिलांवरील अत्याचार अथवा गैरप्रकार टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशीही विनंती करण्यात आली आहे. दरम्यान गडिंग्लज येथील विधी शिंदे मुलींच्या हायस्कूल, घाळी कॉलेज, जागृती हायस्कूल, MR हायस्कूल, शिवराज कॉलेज, साधना हायस्कूल, गडिंग्लज पोलीस स्टेशन येथे संबंधित निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.